महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, युवा सेना प्रमुख कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, विभाग प्रमुख जेरी डेव्हिड यांच्या सहकार्याने हेमांगी कल्पेश चौधरी यांनी नागरिकांच्या मागणीनुसार कोकणी पाडा, पालाई देवी मंदिर परिसरात मोफत आधार कार्ड, नवीन अपडेट व दुरुस्ती तसेच लाडकी बहीण योजनेसाठी मोफत केवायसी शिबिर प्रभाग क्रमांक 5 मधील तरुण होतकरू शिवसेना कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी सलग 2 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रभाग क्रमांक 5 मधील माजी नगरसेविका परिशाताई सरनाईक, जयश्री डेव्हिड, नरेंद्र सुरकर यांनी पालाई देवीला पुष्प वाहून शिबिराचे उद्घाटन केले. या मोफत आधार कार्ड शिबिरास मान्यवर राकेश शिंदे, शिवसेना उपविभाग प्रमुख निरंजन शिंदे, दत्ता आहेर, कोकणीपाडा शाखा प्रमुख बारा शिंदे, शिवाईनगर शाखा प्रमुख अमोल भोसले, डी मार्ट कोकणीपाडा शाखा प्रमुख अर्जुन जाबर, मीरा रोड पोलीस उपायुक्त गणपत पिंगळे यांनी शिबिरास भेट देऊन स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 0 ते 5 वयोगटाचे नवीन आधार कार्ड, मोबाईल लिंक करणे, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे इत्यादी अडचणीची व वेळखाऊ कामे तातडीने झाली, असे आयोजक हेमांगी कल्पेश चौधरी यांनी सांगितले. या शिबिरासाठी हर्षद बोढारे, श्रुती राणे, रवी कुमावत आदींचे सहकार्य लाभले. कल्पेश चिंतामण चौधरी यांचे सहकारी तरुण शिवसेना कार्यकर्ते मनोज मौळे, अमोल रहाटे, विशाल चौधरी, राहुल सागर, गिरीश गुरव आदी कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या शिबिराचा लाभ येऊरगाव, रामबाग, कोकणीपाडा, सिद्धाचल सोसायटी, शिवाईनगर, गावंडबाग, वसंत विहार येथील नागरिकांनी घेतला. अभिजात महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आपल्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 970-221-9778. आपल्या अभिजात महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन दाबा, म्हणजे आम्ही प्रसिद्ध केलेल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.